1. वॉटर ॲक्ट 1974. हा भारतातला प्रदूषणाविरुद्धचा पहिला मोठा आणि सर्वसमावेशक कायदा होता. सर्वात महत्त्वाचा पॉइंट मित्रांनो, आज जे आपण सीपीसीबी म्हणजेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ बघतो ना, त्याची स्थापना याच पाणी प्रदूषण कायद्याअंतर्गत झाली आहे. म्हणजे आयोग मुद्दाम तुम्हाला फसवतो की सीपीसीबीची स्थापना पर्यावरण कायद्याअंतर्गत झाली आहे, पण ते विधान चुकीचं आहे. सीपीसीबीची स्थापना 1974च्या वॉटर ॲक्टनुसार झाली आहे. हा पॉइंट वहीत नोट करून ठेवा. 2. एअर ॲक्ट 1981. आपली हवा शुद्ध करण्यासाठी हा कायदा आला. सर्वात महत्त्वाचा पॉइंट, आयोगाचा आवडता प्रश्न, ध्वनी प्रदूषण हे हवा प्रदूषणाचा भाग आहे का? तर मित्रांनो, सुरुवातीला 1981 मध्ये ध्वनी प्रदूषण यात नव्हतं. पण 1987ला या कायद्यात एक मोठा बदल म्हणजे अमेंडमेंट केला गेला आणि ध्वनी प्रदूषणाचा म्हणजेच नॉईजचा समावेश हवा प्रदूषणामध्येच करण्यात आला. म्हणजे आपल्या कायद्यानुसार खूप मोठा आवाज करणे हे सुद्धा हवा प्रदूषणच मानलं जातं.